MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आज रेड अलर्ट आहे आणि सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाची या ठिकाणी बॅटिंग सुरू झालेली पाहायला मिळते आहे। गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं पाहायला मिळतं आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। सर्वाधिक पाऊस जो आहे तो गुहागर तालुक्यात 190 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। त्याखालोखाल लांजा तालुक्यात 128, रत्नागिरी तालुक्यामध्ये 124, संगमेश्वर तालुक्यामध्ये 116 मिलीमीटर पाऊस झालेला पाहायला मिळतोय। जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळते आहे। 23 ते 26 मे किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। तर किनारी भागामध्ये 45 ते 50 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहण्याचा अंदाज आहे। समुद्र सध्या खवळलेला आहे आणि त्यामुळे किनारपट्टी भागातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर किनारपट्टी भागातल्या नागरिकांनी या ठिकाणी समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी किनारपट्टी भागात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर 24 ते 26 मे पर्यंत मच्छीमारांनी खोल समुद्रात या ठिकाणी मासेमारीसाठी जाऊ नये असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीतच गेल्या 4 दिवसांपासून कोकणाला अवकाळी पाऊस जो आहे तो या ठिकाणी झोडपून काढताना पाहायला मिळतो आहे। आज देखील दिवसभर पावसाच्या दमदार सरी या जिल्ह्यात बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH